वेगवेगळ्या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या गुणांना विशिष्ट उंचीवर घेऊन जाण्याचं नवनिर्मितीचं केंद्र म्हणून हेरवाड हायस्कूल हेरवाडकडे पाहता येईल, असं प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य श्रद्धा गायकवाड यांनी केलं. महिला दिनाच्या औचित्यानं माता पालकांच्यासाठी हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित केलेल्या विविधांगी कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी हेरवाड गावचे सरपंच रेखा जाधव होत्या. जिल्हा परिषद सदस्य उत्तरादेवी शिंदे सरकार, ग्रामपंचायत सदस्य दयानंद पाटील, सुनीता माने, विजयाला पाटील, सुनीता कांबळे, शालेय समिती सदस्य रावसाहेब पाटील, हलगीपटू योगेश गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी सौ गायकवाड बोलताना पुढे म्हणाले की शालेय माध्यमातूनच पुढे महान विभूतींचा जन्म होत असतो. आज महिला दिनाच्या निमित्तानं शाळेमध्ये आले तेव्हा मुलींची वेगवेगळी वेशभूषा, शाळेच्या प्रांगणात टेबलावर ठेवलेली पुस्तकं पाहून शाळा पुस्तकांची वाटणं, वेगवेगळ्या महिला स्पर्धातून माता पालकांची शाळेशी नाळ जोडणं, मुलींच्या मर्दानी प्रात्यक्षिकातून संरक्षणाचे धडे देणं, लेझिमच्या माध्यमातून भारतीय संविधान प्रेरित करणं यासह अनेक उपक्रम या शाळेत पाहिल्यानंतर ही नवनिर्मिती करणारी शाळा आहे असंच माझ्या तरी मनात घर करून राहिलंय. विद्यार्थ्यांनी पालकांनी शाळेच्या या दृष्टिकोनाचा फायदा करून घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. यावेळी दत्तवड जिल्हा परिषद सदस्य उत्तरादेवी शिंदे सरकार व सरपंच रेखा जाधव यांची अध्यक्षीय भाषणं झाली. स्वागत मुख्याध्यापक प्रकाश मोहिते यांनी केलं. कार्यक्रमाचा हेतू मुनिसा पठाण यांनी सांगितला तर संजीवनी निर्मळे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. गोवा येथील सिग्मोत्सवासाठी लेझिम पथक घेऊन गेलेल्या लेझिम प्रशिक्षक धनंजय धोत्रे यासह क्रीडा शिक्षक अजित दिवटे, गोपाळ प्रधाने, सीमा माळी व लेझिम पथकातील गटनायकांचा सत्कार तसेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच NNMS परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर शालेय मुलींच्या लाठीकाठी, पेटती लाठी फिरवणे व तलवारबाजी या मर्दानी प्रात्यक्षिकांनी शालेय विद्यार्थी व माता पालक मंत्रमुग्ध झाले. दरम्यान माता पालकांच्या उखाणे, पाककला, संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धांनी कार्यक्रमाला रंगत चढली. या सर्व कार्यक्रमांचं सूत्रसंचालन मनीषा डांगे यांनी केलं तर कल्पना माळी यांनी आभार मानले. या कार्यक्रमात साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, सचिव अजित पाटील व सर्व संचालक यांचं प्रोत्साहन मिळालं. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. मराठी एस न्यूजसाठी हेरवाडहून संदीप अडसूळ.